नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मृदंगाच्या तालावर समाज प्रबोधन करणारा सोशल मीडिया स्टार अमोल लगाने यांच्या पत्नीनं आयुष्य संपवले. अमोलच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तिने जीव दिल्याचा आरोप मयत काजलच्या वडिलांनी केला आहे. मृदंगाच्या तालावर लाखो चाहत्यांना भुरळ घालत समाज प्रबोधन करणाऱ्या सोशल मीडिया स्टारवर गंभीर आरोप झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज परिसरात रांजणगाव शेनपुंजी येथे मृदंगाचार्य अमोल लगाने यांच्या पत्नीनं आयुष्य संपवलं आहे. मात्र यासाठी अमोलला जबाबदार ठरवण्यात आला आहे. काजल आणि अमोल यांचा विवाह 25 मार्च 2025 रोजी अत्यंत थाटामाटात पार पडला होता. अमोलनं स्वतः मृदंग वाजवत लग्नाच्या मंडपात प्रवेश केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सुरुवातीचे काही महिने दोघांचा संसार अगदी सुरळीत चांगला पार पडला. मात्र त्यानंतर अमोलच्या वागण्यात बदल झाला आणि या सुखी संसाराला गालबोट लागल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. काजलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमोलच्या एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय काजलला होता. याबाबत तिने विचारपूस केली असता अमोलने संतापून तिलाच मारहाण आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या खाजगी आयुष्यात डोकावशील तर तुला घराबाहेर काढेल अशा धमक्या सुद्धा काजलला देण्यात आल्या. जेमतेम 9 महिन्याच्या संसारात काजलला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असा आरोप काजलच्या कुटुंबियांनी केला आहे. आरोपी अमोल लगाने हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे सामाजिक आशयाचे व्हिडिओ पाहून लोक त्याला आदराचे स्थान देत होते. मात्र ज्याने जगाला नीतिमत्ता शिकवली त्याचेच स्वतःचे चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की लोक कीर्तनाने सुधरत नाहीत आणि तमाशाने बिघडत नाहीत, परंतु ज्या लोकांकडे लोक आदर्श म्हणून बघतात, जसं की कीर्तनकार आहेत, महाराज आहेत, मृदुंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, त्यांच्याकडे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा आदराचं स्थान या लोकांना समाजाने दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचीच वागणूक समाजाला अपेक्षित असते. परंतु काही अशा घटना आपल्या समोर येतात आणि त्यामुळे सर्वांनाच हा धक्का बसतो आणि यामध्येच समाजाला लागलेली एक कीड म्हणून सध्या समाजामध्ये अनैतिक संबंधाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याला कारणं भरपूर असू शकतात. लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्याच्या नंतर अनैतिक संबंध ठेवले जातात आणि त्यामधूनच कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त होताना आपण बघत असतो किंवा बघत आहोत. याची जर आपल्याला प्रचिती घ्यायची असेल तर कोर्टामध्ये बरेचसे जोडपे डिवॉर्ससाठी किंवा घटस्फोटासाठी फेऱ्या मारताना, तारखाला जाताना आपल्याला दिसतात. घटस्फोटाचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. त्याला कारणं वेगवेगळी सुद्धा असू शकतात, परंतु ज्या पद्धतीने अशा घटना आपल्या समोर येतात निश्चितच आपल्याला विचार करायला भाग पडतात, कारण अशा घटनेतून किंवा अशा गोष्टीतून कुणीही सुटलेलं नाही आहे. मित्रांनो, तुमच्या एकंदरीत काय भावना आहेत? ज्या काही परिस्थिती किंवा समाजामध्ये जो काही बदल होत आहे आणि ज्यामध्ये अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलून स्वतःचं आयुष्य संपवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या काय भावना आहेत? व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.